उपचार महाग असले तरी जगण्याची किंमत पैशात मोजता येत नाही। लातूरच्या चिंचोली बल्लाळनाथ येथील 65 वर्षीय जनार्दन कापसे यांची प्रकृती अचानक गंभीर झाली। निमोनिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं। रोजमजुरीवर कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या कापसे यांच्यासमोर उपचारांचा मोठा खर्च होता, पण अशा वेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आधार ठरली। 10 दिवसांच्या उपचारानंतर जनार्दन कापसे आज ठणठणीत बरे आहेत। गरिबांसाठी आरोग्याची ही हमी कशी ठरली जीवनदानाची आशा, पाहूया वास्तविकता यशाची मध्ये। लातूर जिल्ह्यातल्या चिंचोली बल्लाळनाथ गावचे जनार्दन कापसे, वय 65, थंडी, ताप, खोकला आणि श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं त्यांना लातूरच्या गायत्री सुपर स्पेशालिटी दवाखान्यात दाखल करण्यात आलं। प्रकृती गंभीर होती, त्यामुळे त्यांना तातडीनं आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। कापसे यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि न्यूमोनियाचा त्रास होता। तब्बल 10 दिवस डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले। एकीकडे आजाराशी झुंज सुरू होती, तर दुसरीकडे उपचारांचा खर्च हा कुटुंबासाठी मोठं आव्हान होतं। पत्र्याच्या घरात राहणारं कापसे कुटुंब रोज मजुरी करून उदरनिर्वाह करत होतं। मात्र अशा कठीण परिस्थितीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे त्यांच्या उपचारांचा आर्थिक भार कमी झाला। श्री जनार्दन एकनाथ कापसे हे अवस्थेमध्ये गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले। त्यांना अतिदक्षता विभागामध्ये आपण ऍडमिट केलं आणि तपासणी अंती त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि न्यूमोनिया हे प्रोव्हिजनल डायग्नोसिस आम्ही ठेवले। तर त्यांना लागलीच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करून त्यांना यशस्वीरित्या आम्ही उपचार केलेले आहेत। तज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि योजनेच्या मदतीनं कापसे यांच्यावर उपचार पूर्ण झाले। उपचारांना प्रतिसाद मिळाला, प्रकृतीत सुधारणा झाली आणि आता जनार्दन कापसे पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत। मी आजारी पडलो, इथं आलो, निमोनिया आला मला। डॉक्टर साहेबांनी मीट केला। 11 दिवस मी आयसीयू मध्ये ऍडमिट होतो। मग त्यामुळे डॉक्टर साहेबांचा उपचार मला मिळाला। ही उपचार केला मधून त्याचे मी आभार आहे। डॉक्टर साहेबांचे मी उपचार केल्याबद्दल मी 11व्या दिवशी घरी गेलो, त्यामुळे डॉक्टर साहेबांचे मी धन्यवाद म्हणतो। कापसे यांच्या कुटुंबासाठी हा केवळ उपचारांचा अनुभव नाही, तर कठीण प्रसंगी शासनाची आरोग्य योजना कशी आधार देते याचा अनुभव आहे। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळू शकतात। म्हणजेच गंभीर आजार समोर आला, उपचार महाग असले तरी पात्र लाभार्थ्यांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार या योजनेतून मिळतो। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता तपासणं महत्त्वाचं आहे। आपलं नाव योजनेच्या यादीत आहे का हे तपासल्यानंतर आधारद्वारे KYC करून आयुष्मान कार्ड काढता येतं। उपचाराची गरज भासल्यास योजनेशी संलग्न रुग्णालयातील आयुष्मान मित्राकडून पुढील प्रक्रिया करून घेता येते। या लातूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 150च्या वरती हॉस्पिटल योजनेमध्ये आहेत आणि आणखी येतच आहेत। या योजनेचे फायदे जो रुग्ण ज्या रुग्णाकडे आयुष्यमानचं कार्ड असेल किंवा वयोवंदना कार्ड असेल त्या रुग्णांना या कार्डावरती संपूर्णपणे मोफत उपचार दिला जातो। या रुग्णांना प्रतिवर्ष प्रति कुटुंब, ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड असेल, प्रतिवर्ष प्रति कुटुंब 5 लाखापर्यंत संपूर्णपणे मोफत उपचार दिला जातो। जनार्दन कापसे यांची ही कहाणी सांगते, आजार कितीही गंभीर असो पण योग्य वेळी उपचार मिळणं महत्त्वाचं। आर्थिक अडचणींमुळे उपचार थांबू नयेत यासाठी आयुष्मान भारत योजना गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे। त्यामुळे पात्र नागरिकांनी आपलं नाव योजनेत आहे का हे तपासावं, आयुष्मान कार्ड काढावं आणि गरज पडल्यास या योजनेचा लाभ घ्यावा। दूरदर्शन बातम्यांसाठी दीपरत्न निळंगेकर, लातूर।
अडचणी येतात, पण त्या